नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर मध्ये चतुर्थ सत्रामध्ये फोर्थ सेमिस्टर मध्ये असणारा आपला हवामानशास्त्र भाग 2 हा पेपर या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रहो, आपण या सत्रामध्ये आपल्याला ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे त्याचा अभ्यासक्रम हा आपण मागील तासामध्ये बघितलेला आहे आणि मागील तासामध्ये अभ्यासक्रम बघून त्यामध्ये आपल्याला हवामानशास्त्राच्या भाग 2 मध्ये काय पाहायचं आहे याचा एक आराखडाच आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये आपण मागील तासामध्ये या पेपरची सुरुवात देखील केलेली आहे. आपण त्यामध्ये जो भाग बघत होतो तो म्हणजे वायू राशी. वायू राशी ज्याला आपण एअर मासेस असं म्हणतो, या वायू राशीचा भाग बघत असताना आपण बघितलं की वायू राशी या साधारणतः वारे आणि वायू राशीमध्ये काय फरक आहे आणि या वायू राशी म्हणजे काय, म्हणजे वायू राशीच्या व्याख्या देखील त्या ठिकाणी आपण बघितली. आणि वायू राशीची व्याख्या करत असताना वायू राशी हा वायूचा फार मोठा भाग असून तो शेकडो किलोमीटर पर्यंत क्षैतिज समांतर पातळी, समान तापमान व समान आर्द्रता असलेला असा भाग म्हणजे वायू राशी. म्हणजे याचा अर्थ आपण मागील तासामध्ये बघत असताना बघितलं की वायू राशी म्हणजे काय, तर हवेचा फार मोठा भाग की जो क्षैतिज समांतर शेकडो किलोमीटर पर्यंत क्षैतिज समांतर असतो आणि 4 ते 5 किलोमीटर पर्यंत त्याची उंची असते, असा असणारा हवेचा भाग की ज्यामध्ये तापमान, आर्द्रता आणि या वायूचा लोपदर, या हवेचा लोपदर हा सारखा असतो. अशा पद्धतीने असणाऱ्या भागाला आपण वायू राशी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मित्रहो, मग अशा या वायू राशीचं गुणधर्म काय आहे, वायू राशीचे काय गुणधर्म आहे ते आज आपल्याला या ठिकाणी बघायचं. वायू राशीची व्याख्या करत असताना त्याचा गुणधर्माचा देखील आपण या ठिकाणी उल्लेख केला की गुणधर्म करत असताना आपण बघितलंय की वायू राशीचे जे काही गुणधर्म आहे हे बघत असताना आपण हवामानशास्त्राचा ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा हवामानशास्त्रानुसार ज्यावेळेस हवेच्या स्थितीचा तसेच हवेचा अंदाज घेण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला या वायू राशीच्या गुणधर्माचा अभ्यास करावा. आणि मित्र, आपण पाहतो की वायू राशीचे गुणधर्म हे 2 गोष्टींवर अधिकाधिक अवलंबून आहे किंवा हे गुणधर्म हे 2च गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे त्या हवेचं असणारं तापमान आणि दुसरं म्हणजे त्या हवेमध्ये असणारी आर्द्रता. हवेचं असणारं तापमान आणि हवेमध्ये असणारी आर्द्रता या 2 बाबीवरच प्रामुख्याने आपल्याला या वायू राशीचे असणारे गुणधर्म हे अवलंबून असलेले आपल्याला दिसतात. मित्र, आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्या वायू राशीचे असणारे जे काही क्षैतिज समांतर अशा प्रकारचे तापमान असेल किंवा त्या वायू राशीने ग्रहण केलेली जी काही आर्द्रता आहे, हे 2 तत्व या ठिकाणी महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतात. आणि या तत्वावरूनच मग आपण वायू राशीचे 2 प्रकारच्या वायू राशी या ठिकाणी समजतो. एक म्हणजे थंड प्रकारची वायू राशी आणि दुसरी म्हणजे उष्ण प्रकारची वायू राशी. आता थंड प्रकारच्या वायू राशी म्हणजे काय नेमकं किंवा थंड प्रकारची वायू राशी आपण कशाला म्हणतो हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. वायू राशी या एकतर थंड असतात किंवा वायू राशी या एकतर उष्ण असतात. ज्या भूपृष्ठावर वायू राशीचे संचलन होते म्हणजे ज्या पृष्ठभागावर वायू राशी पुढे जाते
ज्या पृष्ठभागावर वायू राशी पुढे जाते तो जो त्या भागाचा असणारे तापमान हे त्या वायुराशीपेक्षा जास्त असेल तर ती वायुराशी ही थंड वायुराशी आहे असं आपण म्हणतो. बघा, म्हणजे जी वायुराशी आहे तिचं तापमान ज्या प्रदेशावर ती वायुराशी पुढे चाललेली आहे, संचलन होत आहे त्या वायुराशीचं, त्या प्रदेशातील असणारं तापमान जर जास्त आहे आणि वायुराशीचं तापमान कमी आहे, अशा वेळेस ती वायुराशी ही थंड प्रकारची वायुराशी आहे असं आपण या ठिकाणी समजत असतो. तर या उलट जर आपण परिस्थिती बघितली, या उलट जर परिस्थिती बघितली तर संचलन करणाऱ्या वायुराशीचे तापमान त्या भूप्रदेशाच्या किंवा त्या भूपृष्ठाच्या तापमानापेक्षा जर अधिक असेल, तो जो काही भूप्रदेश आहे, भूपृष्ठ आहे, त्या भूपृष्ठापेक्षा जर तापमान त्या वायुराशीचं अधिक असेल तर ती वायुराशी ही उष्ण प्रकारची वायुराशी आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे मित्रहो, तापमानावरूनच वायुराशी थंड आहे किंवा उष्ण आहे असं सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर वायुराशीचे गुणधर्म सांगत असताना आपल्याला बघावं लागेल की हे गुणधर्म सांगत असताना की एक तर वायुराशी तयार होण्यासाठी जो काही प्रदेश आहे तो एकसारखा असावा. प्रदेश एकसारखा असावा. जो काही प्रदेश आहे, ज्या प्रदेशामध्ये वायुराशी निर्माण होण्यासाठी आदर्श परिस्थिती ही आपल्याला लागणार आहे, कारण वायुराशी ह्या एका विशिष्ट प्रदेशामध्ये निर्माण होतात. मग त्या विशिष्ट प्रदेशामध्ये कशा प्रकारचे गुणधर्म असले पाहिजेत की त्या ठिकाणी वायुराशीची निर्मिती होईल. आणि मग आपल्याला असं दिसतं की तो प्रदेश एक भूपृष्ठ जर असेल तर तो सखल अशा प्रकारचा असावा. त्या प्रदेशामध्ये उंच सखलपणा हा नसावा. सखल अशा प्रकारचा तो भूप्रदेश असावा. त्याचबरोबर तो जर समुद्राचा भाग असेल तरी देखील तो सारख्याच तापमानावरील समुद्राचा भाग असावा. समुद्राचा भाग जरी असेल तरी तो सारख्या तापमानाच्या प्रदेशातील समुद्राचा भाग असावा. जर तो प्रदेश एकसारखा असेल तरच त्या ठिकाणी वायुराशीची निर्मिती होत असते. बघा की प्रदेश एकसारखा असावा. वायुराशी या ज्या काही निर्माण होतात भूपृष्ठावर आपण पाहिलं की पृथ्वीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर पृथ्वीवर 29% जमिनीचा भाग आहे, 71% पाण्याचा भाग आहे. म्हणजे पृथ्वीवर दोन प्रकारचं भूपृष्ठ पृथ्वीचं आपल्याला दिसून येते. एक तर जमीन असणारं किंवा भूप्रदेश असणारं, भूपृष्ठ भाग असणारं, आणि दुसरं म्हणजे पाणी युक्त असणारं किंवा पाणी असणारं म्हणजे समुद्राचा असणारा भाग असतो, किंवा एक तर तो त्या ठिकाणी जमिनीचा असणारा भाग असतो. पण तो जमिनीचा जर भाग असेल, भूपृष्ठाचा जर भाग असेल तर तो समान पातळीमध्ये असावा. म्हणजे त्यामध्ये जास्त उंच सखलपणा असेल तर निश्चित त्या ठिकाणी तापमानामध्ये फरक पडतो. आणि तो जर समतल असेल, एकाच पातळीवरील असेल तर अशा प्रदेशामध्ये वायुराशी निर्माण होण्यासाठी आदर्श अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यातूनच वायुराशीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि तो जर समुद्राचा प्रदेश असेल तर तेथील तापमान हे एकसारखं असेल तरच त्या ठिकाणी वायुराशीची निर्मिती होते. मित्रहो, प्रदेश उंच सखल किंवा जमीन आणि समुद्र यांनी दोन्हींनी युक्त असेल. बघा, एक तर तो जमिनीचा भाग असेल तर तो समतल असावा, आणि तो जर समुद्राचा भाग असेल तर तो सारख्या तापमानाचा असावा. मात्र समुद्रही आहे आणि जमीनही आहे त्या प्रदेशामध्ये,
मग अशा प्रदेशामध्ये वायुराशी निर्माण होत नाही. एकतर त्या जमिनीवर निर्माण होतात किंवा एकतर ते समुद्रावर निर्माण होतात. आणि समुद्र आणि जमीन आणि समुद्र जर एकाच ठिकाणी असेल आणि त्या प्रदेशात वायुराशीची निर्मिती होत नाही, म्हणजेच जमीन आणि समुद्रयुक्त जर असेल तर त्या प्रदेशात त्या प्रदेशामध्ये हवामानाचे प्रकार एकसारखे किंवा हवामानाचा जो काही गुणधर्म आहे तो एकसारखा त्या ठिकाणी राहणार नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी वायुराशीच्या निर्मितीसाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण होत नाही. मित्रहो, दुसरा जो काही मुद्दा आहे आपला तो आहे की वायुराशीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गुणधर्मामध्ये की दुसरा जो काही आहे की या ठिकाणी आपण बघतोय की वायुराशीचा जो काही स्रोत प्रदेश असेल या प्रदेशामध्ये वायुराशीचं जो काही आहे त्यामध्ये हवेचे परिवहन हे कमी असावे, हवेचे वहन कमी असावे, म्हणजे हवा ही स्थिर असावी किंवा परिवहन हे कमी असावे. वायूच्या स्रोत प्रदेशामध्ये हवेचे परिवहन कमी व केंद्रगामी असावे. व हवेचं जे काही परिवहन आहे ते केंद्र त्यागी असावं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हवेचं परिवहन हे केंद्रापासून दूर जाणार असावं. ठीक आहे, तर ते हवा त्या ठिकाणी एकत्र येणारी नसावी तर त्यापासून दूर जाणार, ज्याला आपण प्रत्यावर्ताच्या निर्मितीमध्ये आपण पाहतोय की हवा केंद्रापासून दूर जाते अशी परिस्थिती त्या ठिकाणी असावी. बघा, दुसरा गुणधर्म काय सांगतो की जर वायुराशीची निर्मिती व्हायची असेल तर वायुराशीच्या निर्मितीसाठी जे गुणधर्म आवश्यक आहे, कशा प्रकारचे गुणधर्म त्या हवेच्या स्थितीमध्ये असावे. मग त्या हवेच्या स्थितीमध्ये त्या प्रदेशातील कशा प्रकारचे गुणधर्म असावे, एक तर तो प्रदेश समतल स्वरूपाचा असावा किंवा समुद्र असेल तर समान तापमानाचा तो प्रदेश असावा. दुसरं की समुद्र किंवा जमीन ही त्या प्रदेशात एकाच वेळेस नसावी, एकाच परिस्थितीमध्ये नसावी. त्यानंतर आपण पाहतोय की त्या प्रदेशामध्ये हवेचे परिवहन कमी असावे, म्हणजे एकतर हवेचं जे काही वहन आहे ते कमी प्रमाणात व्हावं आणि कमी प्रमाणात होणारं जरी असलं तरी ते केंद्र त्यागी नसावं, केंद्रगामी नसावं, ते केंद्र त्यागी असावं, केंद्रापासून दूर जाणारं असावं. अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वायुराशीची निर्मिती झालेली दिसून येते किंवा वायुराशी मग अशा प्रदेशामध्ये निश्चितच त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. वायुराशीच्या स्रोत प्रदेशामध्ये हवेचे परिवहन हलके आणि केंद्र त्यागी असेल तरच परिस्थितीमध्ये हवा बराच काळपर्यंत स्थिर असते. हवा त्याच वेळेस स्थिर असते ज्या वेळेस त्या प्रदेशामध्ये हवेचं परिवहन हे कमी किंवा हलकं असेल आणि हवा ही केंद्र त्यागी असेल तरच तेथील हवा ही बराच काळपर्यंत स्थिर राहील. आणि वायुराशीच्या निर्मितीसाठी वातावरणामध्ये काही काळ हवा ही स्थिर व शांत असणे आवश्यक आहे. तरी निर्मितीनंतर फार काळ स्रोत प्रदेशात हवा स्थिर राहीलच असं सांगता येत नाही, कारण त्या ठिकाणी मग
हवेमध्ये बदल होतो आणि मग हवा स्थिर राहत नाही. त्यामुळे काय होतं की या वायुराशीचं संचलन त्या ठिकाणी सुरू होतं आणि मग आपल्याला असं दिसून येतं की ती निर्माण झालेली जी काही वायुराशी आहे की जी जवळपास काही किलोमीटर पर्यंत क्षितिज समांतर पातळीमध्ये लांब आहे आणि काही किलोमीटर पर्यंत उंच आहे असा असणारा जो काही हवेचा मोठा भाग त्या ठिकाणी आहे की ज्याला आपण वायुराशी असं म्हणतो. समान तापमानाचा आणि सारख्या आर्द्रतेचा हा भाग त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहू लागतो किंवा त्याचं संचलन त्या ठिकाणी सुरू होतं. संचार त्या ठिकाणी दुसऱ्या प्रदेशामध्ये होतो आणि मग अशा वेळेस तो ज्या प्रदेशात जातो त्या प्रदेशातील तापमान जर जास्त असेल आणि येणारी जी काही वायुराशी असेल या वायुराशीचं तापमान जर कमी असेल तर अशा वायुराशीला आपण थंड वायुराशी असं म्हणतो. या उलटच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की काही वेळेस वायुराशी निर्माण झाली तो प्रदेश मुळामध्ये ज्या ठिकाणी वायुराशी निर्माण झाली त्या प्रदेशामध्ये मुळातच अगोदर तापमान हे जास्त होतं. मग अशा प्रदेशात निर्माण झालेली जी काही वायुराशी आहे ही जर थंड प्रदेशाकडे वाहत जात असेल, संचार करत असेल, संचलन करत असेल तर अशा प्रदेशाचं तापमान कमी असतं, थंड असतं. याउलट आलेल्या वायुराशीचं तापमान हे जास्त असतं आणि मग अशा प्रदेशामध्ये असणारी जी काही वायुराशी आहे या वायुराशीला आपण उष्ण वायुराशी असं म्हणतो. स्रोत प्रदेशात त्या वायुराशीने ग्रहण केलेले हवेचे जे काही गुणधर्म आहे हे गुणधर्म ही वायुराशी सोबत नेते. ती स्वतः सोबत ते गुणधर्म घेऊन जाते. मग ती जास्त तापमान असेल तर जास्त तापमान घेते, जास्त आर्द्रता असेल तर जास्त आर्द्रता आपल्या सोबत घेते किंवा कमी तापमान असेल तर कमी तापमान सोबत घेते. कोरडी असेल तर ती कोरडी त्या ठिकाणी असते आणि बऱ्याच काळपर्यंत ते गुणधर्म टिकून राहतात. ती दुसऱ्याही प्रदेशात गेली तरी मात्र तिच्या गुणधर्मामध्ये लगेच बदल होत नाही. बऱ्याच काळापर्यंत त्या प्रदेशात ती त्या वायुराशीनं वाहून आणलेले जे काही गुणधर्म आहेत, वायुराशी बरोबर आलेले जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म बऱ्याच काळापर्यंत त्या वायुराशी सोबत असतात. म्हणजे ती ज्या प्रदेशात जाईल त्या प्रदेशातील असणाऱ्या हवेच्या परिस्थितीमध्ये हे गुणधर्म आपोआपच त्या ठिकाणी आलेले असतात. बऱ्याच काळ म्हणण्याचं कारण असं की ज्या प्रदेशातून वायुराशी जाते त्या प्रदेशातील हवेच्या परिस्थितीचा तिच्या गुणधर्म बदलावर परिणाम होऊ लागतो. मात्र हा परिणाम अतिशय हळुवारपणे संत गतीनं होतो आणि संत गतीनं मग ती वायुराशी हळूहळू बदलत जाताना आपल्याला दिसते. मात्र लगेच त्याचा परिणाम त्या वायुराशीवर होताना आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ थंड व कोरडी प्रकारची वायुराशी जर उष्ण महासागरावरून गेली प्रवास करत असेल तर ती हळूहळू तापत जाईल. ती काही एकदम तापणार नाही. ती उष्ण महासागरावरून जरी थंड वायुराशी असेल, थंडी आणि कोरडी वायुराशी होते, ती कुठे गेली? थंड आणि कोरडी वायुराशी बघा वायुराशी या ठिकाणी निर्माण झाली ती होती जमिनीवर, ती होती थंड व कोरडी. ही वायुराशी प्रवास करत असताना इकडे या महासागराच्या वायुराशीवर आहे. या ठिकाणी ही वायुराशी या ठिकाणी सरकून या ठिकाणी आहे. मात्र या ठिकाणी काय आहे? उष्ण या समुद्राच्या भागावर उष्ण अशा प्रकारचं वातावरण किंवा हवामान आहे. मग उष्ण महासागरावरून जरी प्रवास करत असेल तर ती हळूहळू तापत जाईल व त्या प्रदेशातील असणारी जी काही आर्द्रता आहे, महासागर आणि उष्ण असेल त्यावर जी काही आर्द्रता आहे ती आर्द्रता
हळूहळू ग्रहण करेल. अर्थात हा जो काही बदल आहे हा अतिशय सावकाशपणे त्या ठिकाणी व तेथील आणि हळूहळू सावकाश वायुराशीचा प्रभाव प्रवास मार्गावरील त्या प्रदेशावर देखील पडतो. ज्या प्रदेशात ती गेली त्या प्रदेशातील असणाऱ्या भागावर या वायुराशीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मित्र, अशाच पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या दोन गुणधर्माच्या अनुषंगानंच वायुराशी ही निर्माण होत असते. आणि मग अशा पद्धतीने ही वायुराशी निर्माण होत असताना एकतर ती थंड वायुराशी निर्माण होते किंवा उष्ण वायुराशी ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.